आज अजिबात रडणार नाही आहे. म्हणजे आज मी रडले तर तुम्ही पण रडता. हॅलो, गुड मॉर्निंग. कशा आहात सगळेजण? आय होप तुम्ही सगळे खूप खूप छान असाल. तर सकाळची वेळ आहे, सगळी बाकीची कामं आवरली, देवपूजाही झालेली आहे. आता स्वयंपाक बनवायचा आहे मला. आणि आज दीपक जाणार आहे, त्यामुळे थोडीफार तयारी, बॅग पॅकिंग वगैरे हे सगळं दिवसभरात करणार आहे. हो, आज अजिबात रडणार नाही आहे. म्हणजे आज मी रडले तर तुम्ही पण रडता, त्यामुळे रडणं वगैरे काही नाही. तर चला पटकन मी तयारीत लागते. तर आज इकडे 2 प्रकारच्या भाज्या बनत आहेत. म्हणजे ही भेंडी राहिलेली होती, ज्या दिवशी मी भरीत बनवलेलं होतं ना साठी दिवशी, त्या दिवशी थोडीशी भेंडी मी ठेवलेली होती. ही काट्याची भेंडी आहे, त्याचीच भाजी मी बनवली. नंतर तूप दोडक्याची भाजी, टमॅटो वगैरे टाकून मिक्स भाजी बनलेली होती आणि वरण भात हे पण बनलेलं होतं. तर सकाळचा स्वयंपाक, सगळ्यांचं जेवणं खाणं सगळं आवरलं दिवसभरात. नंतर दीपकला हे आवरून द्यायचं होतं, म्हणजे बॅग वगैरे पॅकिंग झालेली आहे. आणि काल मी चकली बनवलेली होती, चकली पॅक करून दिली, चिवडा बनवून ठेवलेला होता. परत लाडू वगैरे बनवायची होती, पण दीपक नकोच म्हणत होता. म्हणजे रव्याचे लाडू बनवून द्यायचा विचार होता, पण काही नको मम्मी, चटपटीत वस्तू मुलांना आवडतात, गोड वस्तू खायला नकोच वाटतं. तरी पण मी शेंगदाण्याचे लाडू बनवले थोडेशा. म्हणजे आता थंडी आहे ना, अशा थंडीमध्ये शेंगदाण्याचे लाडू फायदा पण करतात. तर गूळ टाकून शेंगदाण्याचे लाडू बनवले आणि सगळं पॅकिंग झालेलं आहे. आणि आता इथं रात्रीचं जेवणही झालं आमचं. आणि इकडं आमचे छोटे राजकुमार बघू शकतात, दिवसभर ऊस खाल्लेला आहे, त्यामुळे ना ते थोडंसं कापलेलं आहे त्याचं, म्हणजे जीभ वगैरे कापलेलं ऊस खाल्ल्यानं होतं तसं. आणि जेवण केल्यानंतर मात्र तिखट खूप जास्त लागलं, त्यामुळे असं करत आहे हां. तर आता सगळं आवरलेलं आहे. टायमिंग सांगितलं रात्रीचे 8 वाजलेले आहेत आता. तर इतक्या लवकर काय आमचं जेवण दररोज होत नाही, पण आज दीपकला नेऊन सोडायचं आहे म्हणून जेवण वगैरे सगळ्यांनी लवकर करून घेतलं. आणि तसं तर मला दीपकसोबत जायचंच नव्हतं उदगीरपर्यंत, कारण आता ट्रेन इथं थांबणार नाही कमलनगरला, त्यामुळे उदगीरला जायचं आहे. तर दिनेशचे पप्पा म्हणत आहेत की आपण सगळेजण जाऊया, म्हणजे दीपकला सोडण्यासाठी. पण माझ्या मनात नव्हतं की दीपकसोबत जायचं, कारण घरातूनच सांगून पाठवायचं आज माझ्या डोक्यात, म्हणजे तेच विचार होतं सकाळपासून. कारण मी सोबत जाईन ना, मग तिथं आणखीन माझं रडणं सुरू होतं. आणि मी तुम्हाला म्हणलेलं आहे की मी आज अजिबात रडणार नाही, कारण मी रडल्यानंतर तुम्ही पण रडता. तर रडायचं वगैरे नाही. आणि तुम्ही म्हणतही होता ताई, दीपकला रडवत पाठवू नको, तर तुमचं एकदम बरोबर आहे. म्हणजे दीपकचं आयोक्षण करून पाठव. तर तितकं तर काही केलेलं नाही, पण नेक्स्ट टाईम मी लक्षात ठेवेन. पण रडायचं तर नाही, हे मात्र निश्चित मी केलेलं होतं की दीपक जातेवेळेस अजिबात रडायचं नाही आहे, कारण आपण दुखी झालं ना, मुलांनाही ठीक वाटत नाही. तर इकडं मी अगोदर दीपकला हळदीचं दूध दिलेलं आहे. म्हणजे जेवण झालेलं आहे, तरी पण म्हणलं दूध गरम आहे तर थोडंसं हळद पावडर टाकून दूध देते. तसं तर दीपक कधीही चहा घेत नाही किंवा साखर टाकलेले दूध पण घेत नाही, तो हळद टाकूनच दूध घेत असतो. आणि रात्रीच्या टाईमला ठीक पण असतं, म्हणजे झोप छान लागते. आणि थंडी पण खूप जास्त आहे ना, तर अशा थंडीमध्ये गरम गरम काही घेतलं ना छान वाटत आहे. तर इकडं दूध वगैरे घेऊन झालेलं आहे दीपकचं, आणि आम्ही चहा बनवून घेतला. आणि जितके भांडे झाले होते सगळे भांडे मी घासून ठेवलेत, कारण आता यायला मला खूप लेट होणार आहे. आणि आल्यानंतर मी किचन वगैरे कधी क्लीन करणार. आता आम्हाला परत यायला रात्रीचे 12-12:30 तरी वाजणार आहेत. आणि ट्रेन आहे उदगीरहून 10 वाजता हैदराबादला. म्हणजे दीपक आता हैदराबादला जाणार अगोदर, आणि हैदराबादहून दुसरी ट्रेन पकडणार आहे दिल्लीची, ती उद्या. तर आता आम्ही जायला निघालेलो आहोत. तर सगळेजण गरम कपडे घातलेले आहेत, कारण थंडी खूप जास्त आहे, खूप थंडी आहे, असं एकदम काकडायला लागलेलं आहे, अशी थंडी आहे. त्यामुळे सगळ्यांनी स्वेटर घातलेलं आहे. आणि बाबांच्या मनात पण यायचं होतं, म्हणजे बाबा म्हणत होते मी पण येईन, पण थंडीमध्ये नको म्हणला. ते एकतर रात्रीची वेळ आहे, थंडी सहन पण होत नाही आहे त्यांना. आणि तसं तर आम्ही 1-2 तासामध्ये परत घरी येणारच आहोत. तर म्हणून बाबाला म्हणलं तुम्ही घरीच राहा, आम्ही सगळेजण जातो. तर सगळेजण आम्ही जात आहोत. तर रडू तरी मी कंट्रोल करत आहे, आणखीनही मी तितकं रडलेलं नाही. तसं तर दिनेशचे पप्पा अगोदरच सांगितलेले की रडायचं वगैरे नाही. आणि तुला जर रडायचं असलं ना, तर रडत घरीच बस, आमच्यासोबत येऊ नको म्हणत आहेत. म्हणजे अगोदर तर तेच म्हणत होती की मग आमच्यासोबत चल. आणि जसं माझ्या डोळ्यात अश्रू बघितले तसं म्हणत आहेत की आता तू रडत आहेस, त्यामुळे तू येऊ नको आमच्यासोबत, आमचं आम्ही जातो. सुरू आहे त्यांचं. तरी पण मी अगोदरच म्हणत होती की मला तुमच्यासोबत यायचं नाही, कारण मी स्वतःला कंट्रोल करत नाही. मी भरपूर विचार केला की अजिबात रडायचं नाही दीपक जातवेळेस, पण मी स्वतःला कंट्रोल कसं करू, स्वतःहून माझ्या डोळ्यातनं अश्रू येतात, मी त्याला काय करू. तर असं ताईनं, असं तर प्रत्येक आईचं असंच असतं. म्हणजे आपल्याला जेव्हा मुलं आपल्यापासून दूर जातात ना, तेव्हा रडू आवरत नाही, कंट्रोल होत नाही. तसंच आहे माझं पण. म्हणजे मी भरपूर विचार केला की थोडंसंही दुःखी व्हायचं नाही आहे, तरी पण माझ्या डोळ्यातनं अश्रू येतातच, थांबतच नाही आहेत, असं झालेलं आहे. तर आता सगळं आवरून आम्ही घरातनं आलेलो आहोत. आणि आता उदगीरला येऊन पोहोचलो. बघू शकता रात्रीचे 8:30-9 वाजलेले आहेत आता, तरी पण खूप जास्त ट्रॉफिक होतं. तर आता आलेलो आहोत आणि इथून आम्ही जात आहोत रेल्वे स्टेशनला. म्हणजे ट्रेन आहे रात्री 10 वाजता. आम्ही थोडंसं अगोदरच आलो, कारण तिकीट वगैरे करायचं होतं दीपकचं, त्यामुळे थोडंसं लवकर आलो. आणि असं होतं ना, कधी कधी ट्रेन
लवकर येते, कधी कधी लेट पण होतो. ज्या दिवशी आपल्याला लेट होणार त्या दिवशी ट्रेन लवकर येते, आणि ज्या दिवशी आपल्याला थोडंसं लवकर येतो ना त्या दिवशी ट्रेन पण लेट करते, असं आहे. म्हणून म्हणलं थोडंसं आपण लवकर जाऊया. अगोदर एक वेळ असं झालेलं होतं, दीपक आणि दीपकचे पप्पा दोघंजणी आलेले होते आणि ट्रेन होती 10 वाजता, पण अर्ध्यामध्येच कार खराब झाली आणि त्यामुळे ना ट्रेन जाणारच होती तितक्यात दुसरा ऑटो पकडून ते वेळेत येऊन पोहोचलेले होते. तसं पण होतं, म्हणून आम्ही थोडंसं लवकरच घरातनं निघालेलो आहोत. तर फायनली आम्ही रेल्वे स्टेशनला येऊन पोहोचलेलो आहोत आणि बॅग वगैरे सगळी काढत आहोत. थंडी खूप जास्त आहे, म्हणजे आतापर्यंत काही वाटलं नाही मला, पण इथं आल्यानंतर एकदम खुलं वातावरण आहे ना, त्यामुळे खूप जास्त थंडी वाजत होती आणि हवा पण खूप जास्तच होती, त्यामुळे ना एकदम हुडहुडी भरल्यासारखं झालेलं होतं. आणि बरं झालं आम्ही सगळ्यांनी स्वेटर घालून आलेलो होतं. तर आता टायमिंग सांगेन तर रात्रीचे 9 वाजलेले आहेत, आणखीन 1 तास आहे. तर कुरकुरे वगैरे घेतलेले आहेत अगोदर इथं खाण्यासाठी सगळ्यांना, म्हणजे इथं चहा पण होता, तर यांना म्हटलं चहा घ्या. यांचे मित्रही आलेले होते, म्हणजे यांचे मित्र, दीपकचे मित्र सगळेजण भेटायला आलेले होते. म्हणजे दीपक आज जाणार आहे आणि दीपकचे काही मित्र इथं उदगीरलाच राहतात, तर ते पण सगळेजण भेटण्यासाठी आलेले होते दीपकला. परत दीपकच्या पप्पांचे मित्र तरी सगळीकडे ओळख आहेत, म्हणजे गॅरेजमुळे ओळख आहेत, ते पण सगळेजण आलेले होते इथं भेटण्यासाठी. तर आता फायनली आम्ही रेल्वे स्टेशनमध्ये येऊन बसलेलो आहोत आणि इकडं कुरकुरे वगैरे सगळं आणलेलं आहे. आणि इथं पण या दोघा भावांची मस्ती भांडणे सुरूच आहेत. म्हणजे आता दीपक थोड्या वेळा जायला निघणार आहे, तरी पण दोघा भावांचं जमत नाही आहे, असंच आहे. तर इकडं दीपकला पैसे मागत होता दिनेश, की मला आता तू जात आहेस ना, काहीतरी खायला घेऊन दे, कुरकुरे घेऊन दे, काहीतरी घेऊन दे, सुरू होतं त्याचं. तर दीपकनं काय केलं, 50ची नोट दिला, पण ती नोट निघाली फाटकी. तर त्या नोटवरतीच केव्हापासून चर्चा सुरू आहे, की मला दे म्हणलं ना, फाटकी नोट दिलास तू, आता माझ्यासोबत चल आणि मला घेऊन दे, कारण आता मी हे नोट घेऊन गेलो तर कोणी घेणार नाही माझ्याकडून, तूच माझ्यासोबत चल, सुरू होता. आणि त्याचा हात धरून वडत त्याला घेऊन गेलेला आहे. म्हणजे अगोदरच कुरकुरे वगैरे यांच्या पप्पांनी घेतलेले होते, तरी पण एक असतं ना दिनेश, म्हणजे दिनेश खूप मस्ती करत असतो, तर त्याला समाधान बसू देत नाही, काहीतरी काही दिवसभर चलतच असते यांचं. आता जात आहे तर त्याची पूर्ण अपेक्षा पूर्ण करून घेत आहे. भैयाला आता जात वेळेस एक वेळा मला भांडण करायचं आहे, मग नंतर फोनवर तरी भांडणे यांचे दिवसभर सुरूच असतात. दीपक फोन नाही लावला ना, दिनेश लावतो इकडून आणि मग त्याला भांडणं करतो, म्हणतो भैया मला करमतच नाही, तू गेलेला आहेस आणि मला तुझ्याशी भांडणं करायचं आहे. तर खरं प्रेम हेच असतं ना भावांचं, तसं चालू आहे इथं यांचं. तर जाऊन कुरकुरे, परत पाण्याची बॉटल मी दीपकला म्हणलेली होती की घरात भरून घे, पण घेतलेला नाही आहे. तर इथे एक पाण्याची बॉटलही आणलेली आहे, कुरकुरे वगैरे सगळं इकडं बॅगमध्ये ठेवलेले आहे, थोडेसे खाण्यासाठी आणि थोडेसे आता खाण्यासाठी काढून घेतलेला आहे. तर इकडं आता आम्ही कुरकुरे वगैरे खात आहोत आणि इकडं दीपकपाशी जी फाटकी नोट होती ना 50ची, ती चालत नव्हती. इथं पण बघितले कोणीच घेतलेलं नाही आहे. तर ती नोट पप्पाला दिलेला आहे आणि दुसरे घेतलेलं आहे, म्हणजे आता वरती लागतात ना काहीतरी खाण्यापिण्यासाठी म्हणून घेतलेला आहे. म्हणजे ते कुठं चालत नाही त्याला, म्हणजे कुठं घेतलेत काय माहिती. म्हणजे म्हणत होते कुणातरी किराणी दुकानामध्ये ते दिलेलं आहे, दिनेशनेच घेऊन आला आणि तो बघितलेला नाही. पूर्ण फाटकी म्हणजे 1-2 भागच होणार आहेत त्या नोटचे, असं झाले. तर इकडे बघू शकता 3-4 पॉकेट कुरकुऱ्याचे वरती काढून घेतलेले आहेत आणि आता आम्ही सगळेजण कुरकुरे एन्जॉय करत आहोत आणि सगळेजण आता येत आहेत. म्हणजे आतापर्यंत तितकं कोणी दिसत नव्हतं, पण आता खूप जास्त गर्दी झाली. म्हणजे एक 15-20 मिनिटामध्ये ट्रेन येईल आता, तर सगळेजण येत आहेत, गर्दी सगळ्यांची सुरू आहे. तर आता आम्ही इकडे निवांत बसलेलो आहोत. थंडी खूप जास्त आहे, अशा थंडीमध्ये छान असं कुरकुरे एन्जॉय करत आहोत. तर तुम्ही या सगळेजण कुरकुरे एन्जॉय करायला. तसं तर यांचे मित्र आलेले होते आणि म्हणत होते चहा घ्यायला जाऊया आपण, पण मी काही गेलेली नाही, मी इथंच बसलेले होते. हे जाऊन आलेले, ते जवळपासच आहे ते चहाचं. तर इकडं सगळ्यांनी कुरकुरे घेतलेले आहेत. तर तुम्ही सगळेजण कसला वेट करता, या सगळेजण कुरकुरे खायला. तर कुरकुरे एन्जॉय करत करत आमची चर्चाही सुरू आहे इकडं. म्हणजे आता दीपक जाणार ना, तर दुःखी तर मी नाही आहे, मी खूप आनंदी आहे, मला दुःख अजिबात नाही आहे. तरी पण दीपक जात वेळेस थोडंसं कंट्रोल केलं ना ठीकच आहे. म्हणजे मी स्वतःला कंट्रोल करत नाही, मी विचार भरपूर करते की रडायचं नाही आहे, दीपक जात वेळेस म्हणजे आनंदी होऊन त्याला पाठवायचं आहे. तरी पण थोडंसं होतं ना, म्हणजे इमोशनल होतोच. तिकडं कुरकुरे खात आहे मी, दीपकला पण देत आहे आणि ट्रेनचा वेट करत आहोत. म्हणजे आता फक्त 10 ते 15 मिनिट राहिलेले आहेत आणि तिकीट पण आत्ताच केलेले. म्हणजे दीपक इथून जाणार हैदराबादला, म्हणजे सकाळी 3 वाजेपर्यंत दीपक जाणार पहाटे आणि 6 वाजता तिथून दिल्लीची ट्रेन आहे, ती ट्रेन त्याला पकडायची आहे. तर आता आलेली आहे ट्रेन. तर सगळे बघू शकता इथं खूप गर्दी आहे, आता सगळेजण आलेले आहेत आणि दीपकचे मित्र पण आलेले आहेत, म्हणजे दीपकला भेटण्यासाठी. तर थोड्या वेळ आमचं बोलणं वगैरे झालं आणि तितक्यात ट्रेन आलेलीच आहे. आता दीपक थोड्या वेळात जायला निघेल आणि सगळे बघू शकता खूप गर्दी होत आहे. म्हणजे सगळे धावपळीनं आलेले आहेत. आतापर्यंत कुठे होते काय माहिती, कोणी दिसलं नाही, पण जसं ट्रेनचा आवाज आला ना सगळेजण खूप जण आले. म्हणजे गर्दी खूप पडलेली होती इथं आणि ट्रेनमधनं उतरलं, म्हणजे जास्त वेळ ट्रेन इथं पण थांबत नाही, फक्त 2 मिनिट थांबते असं म्हणत होते. तसं तर कमलनगरला थांबणं आता बंद झालेलं आहे, अगोदर कमलनगरला थांबायची 1-2 मिनिट, आता ते बंद झालं नाही. तर उदगीरला पण फक्त 2च मिनिट थांबत आहे असं म्हणत आहेत.
तर तुम्ही सांगा तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला. चांगला वाटला असेल तर व्हिडिओला लाईक जरूर करा. पहिल्यांदा बघत असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि कमेंट करूनही नक्की सांगा तुम्हाला माझे व्हिडिओ कसे वाटतात. तर आता ट्रेन थांबलेली आहे. तर दीपकला म्हटलं अगोदर चढ, म्हणजे आता उतरणारे आहेत चढणारे आहेत. खूप गर्दी होती आणि ट्रेन जास्त वेळ थांबणार होती, फक्त 2च मिनिट थांबणार होती. तर बॅग वगैरे आतमध्ये ठेवून आलेले आहेत आणि आता दीपक जात आहे. तर इथं मी तर इमोशनल झालेले आहे. मी तुम्हाला म्हणलेलं होतं की मी अजिबात रडणार नाही आणि तुम्हालाही रडवणार नाही आहे. तरी पण अश्रू असे आहेत की डोळ्यातनं येतच आहेत माझ्या. मी काय करू. म्हणजे दीपक जात आहे ना, खूप अवघड वाटत आहे मला. म्हणजे असं वाटतं की आपले मुलं कधीही आपल्या डोळ्याच्या आड जाऊ नये, आपल्या डोळ्याच्या समोरच राहावे सतत, असं वाटत असतं. आणि जेव्हा ते जातात ना त्यावेळेत आपल्या डोळ्यातनं अश्रू येतातच, आपण इमोशनल होतोच. तर दिनेशचे पप्पा तेच सांगत आहेत मला की घरात तुला 10 वेळा मी सांगून आलेलं आहे की दीपक जातवेळेस डोळ्यातनं अश्रू येऊ देऊ नको, रडू नको, दुःखी होऊ नको, आनंदी होऊन त्याला सांगायचं आहे आपल्याला तो देश सेवेसाठी जात आहे, तर त्याला हिंमत द्यायची आहे आपल्याला, हे सगळं सांगत आहेत. तरी पण बघा माझे अश्रू काही थांबत नाही आहेत. तर आता फायनली दीपक ट्रेनमध्ये चढलेला आहे आणि आता थोड्या वेळात ट्रेन सुटेल. म्हणजे फक्त 2 मिनिटच ट्रेन इथं थांबलेली होती, जास्त वेळ नाही. तर आता जात आहे, ट्रेन सुटलेली आहे. आणि जसं जसं ट्रेन पुढे जात आहे ना, दीपक बाय करत आहे ना, तसं तसं मला रडू आवरत नव्हतं. खूप खूप दुःख वाटत होतं ताईंनो, खूप दुःख वाटत होतं. तर ट्रेन गेलेली आहे. आता आम्ही परत जाऊ. आणि दिनेश इकडे मला हसवायचं काम करत आहे, मम्मी रडू नको. तर चला तर मग आता परत जाऊया. एकदम थंडगार वातावरण झालेलं आहे आणि आता हवा पण खूप जास्त होती इथं, त्यामुळे जास्त थंडी वाजत होती. तर चला तर मग जाऊया. आणि दीपकचे मित्र आहेत आणखीन इथं थांबलेले आहेत, तर सगळ्यांशी बोलत बोलत मी जात आहे. म्हणजे इथंच राहतात हे, म्हणजे इथं जवळपासच त्यांचं दुकान वगैरे आहे, परत घर पण इथंच आहे. तेच म्हणत होते आंटी घरी जाऊन येऊया, पण आता खूप लेट झालेलं आहे. म्हणजे रात्रीचे 10 सव्वा 10 वाजलेले. तर म्हणलं इतका लेट नको, आता आणखीन कधीतरी आल्यानंतर येईन मी, पण आता नको. तर आम्ही जात आहोत. आणि जे सोडण्यासाठी आलेले होते ना, तर सगळे नातेवाईक आता परत जात आहेत. बघू शकता इथं सगळं गच्च भरलेलं आहे, सगळीकडे गर्दीच गर्दी दिसत आहे. म्हणजे सगळ्या गाड्या वगैरे घेऊन आलेले होते, सगळेजण आता परत जात आहे. तर चला मग आता आम्हीही परत जाऊ. म्हणजे बाबा एकटेच बसलेले आहेत घरी, म्हणजे ते पण यायला तयार होते, पण थंडी खूप होती ना, त्यामुळे त्यांना म्हणलं तुम्ही घरीच राहा आणि घरीच राहा निवांत, थंडीमध्ये येऊ नका, म्हणून त्यांना घरीच आहे ते. आणि आम्ही सगळेजण आलेलो होतो आणि आता परत जात आहोत. तर बघू शकता इथं उदगीरची चमकधमक. रात्रीचे 11 वाजले तरी पण गर्दी खूप होती इथं. म्हणजे सगळेजण म्हणजे जिथे भाज्या वगैरे लावलेल्या असतात ना भंड्या, ते सगळेजण परत नेत होते इकडं तिकडं, हीच गर्दी होती. म्हणजे सगळे दुकानं आता हळूहळू बंद होत होते इथं पण. तर चला आता जाऊया इथं शिवाजी चौक.